आंदोलन अद्यापही सुरू असलेलं आपण बघतोय। शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारल्यानंतर पंच आक्रमक झालेले आहेत आणि पंचांकडून सध्या आंदोलन केलं जात आहे। कुणाल जायकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कुणाल, नक्कीच आपण बघतो की ज्या उपांत्य फेरी होती त्यामध्ये शिवराज राक्षे याचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी पंचासंघ वाद घातले आणि वादानंतर त्यांनी पंचावरती थेट लाथ मारले। सगळे पंच जे आहेत ते या ठिकाणी आपण बघतो की सगळे मंचावरती बसलेले आहेत। आपण त्यांच्या देखील भावना ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं तुमची भूमिका जी आहे ती नेमकी काय असणार आहेत, काय सांगाल? हे पहा, मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा कार्याध्यक्ष आहे। संग्राम भाईने अतिशय छान स्पर्धा पार घेतल्या, बुतोना भविष्यातील स्पर्धा झाल्या, अतिशय छान नियोजन केलं। परंतु स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ज्या प्रकारे शिवराज राक्षे असेल, महेंद्र गायकवाड असेल यांनी जे वर्तन केलं पंचाच्या सोबत, हे वर्तन 100% निषेधार्थ आहे। परंतु आमचे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडस असतील, आमचे सरचिटणीस योगीजी दोडके असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांशी आता अर्धा तासात आमचा संपर्क होतोय। जोपर्यंत आमचा अंतिम निर्णय काय होत नाही तोपर्यंत आमचे पंच इथून उठणार नाही 100%। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी, आता तुम्ही आले, अजून आम्हाला पंचाशी बोलायचं, अजून पंचाशी बोला, आत्ता स्पर्धा संपल्या आणि तुम्ही लगेच आले। एक आम्हाला 10 ते 15 मिनिटं द्या, मी सगळ्या पंचांशी बोलतो आणि तुम्हाला आमची मागणी कळवतो काय काय नाही ते। तर निश्चित आपण बघतो की ज्या पद्धतीने शिवराज राक्षे यांनी जी पंचाला लाथ मारलेला आहे त्याच्या आक्षेप घेत आता हे सगळे पंच जे आहेत ते मंचावर बसलेले आहेत। आता पुढची भूमिका जी आहे ती थोड्याच वेळात त्यांनी ते कळणार आहेत। नुसतं शिवराज राक्षे नाही तर महेंद्र गायकवाड सुद्धा पंचाच्या अंगावरती धावून आलेला आहे। नुसतं शिवराज राक्षेबद्दल तक्रार नाही, महेंद्र गायकवाडबद्दल पण आमची तक्रार आहे। तर नक्कीच आपण बघू शकतो की महेंद्र गायकवाडबद्दल देखील तक्रार आहे आणि हे दोन्हीही सगळे हे कुस्तीगीर आहे, ह्या दोघांवर आक्षेप घेतलेला आहे आणि सगळे पंच जे आहेत हे थोड्याच वेळात ती भूमिका आपली जाहीर करणार आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।